नमस्कार गाईज, माझं नाव सचिन कदम। मला टोटल 15 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स मध्ये मी तुम्हाला एक नोट सांगणार आहे की जर हेल्थ इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स हा कधीही एजंट कडूनच घ्यायला पाहिजे का। त्याचं कारण आहे की जर आपल्या घरातली कोणतीही व्यक्ती हॉस्पिटलायझेशन झाली असेल तर आपण पॅनिक मोड मध्ये असतो। त्या पॅनिक मोड मध्ये आपल्या क्लेमचा फॉलोअप वगैरे करणं हा एजंट व्यवस्थित करून देतो। हा एजंट हा असा कंपनीचा आणि जो कस्टमरच्या मधला दुवा असतो तो एजंट खूप चांगली कामं करत असतो त्यावेळेस। तर तुम्ही कधीही नेहमी हॉस्पिटलायझेशन झालात तर एजंट तुम्हाला चांगली सर्व्हिस देतो। जर काही कंपन्या बँकां थ्रू पॉलिसी विकतात तर बँक थ्रू पॉलिसी विकतात तो ते पूर्ण डिपेंड असतं की कस्टमर हाच फॉलोअप करत असतो। त्याच्यामुळे काय पेपर द्यायचे, कोणते पेपर द्यायचे हे त्याच्यामध्ये कस्टमर थोडासा पॅनिक होतो। त्याच्यामुळे बँकांच्या पॉलिसी न घेता एजंट कडून पॉलिसी घेतली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, टर्म इन्शुरन्स पण एजंट कडूनच घेतलं पाहिजे, कारण की जर तुम्ही नसेल, तो कस्टमर नसेल तर तो पूर्ण क्लेम सेटल करून देण्याची जबाबदारी ही एजंट कडून असते। तर कृपया एजंट कडून पॉलिसी घ्या। आणि कमिशनचा तर एजंट तो तुम्हाला कमिशन द्यायचा पार्ट नाही, तो कंपनी देते। त्याच्यामुळे तुम्हाला जरी पॉलिसी घ्यायची ऑनलाईन घ्यायची तरी सेम प्रीमियम आहे आणि एजंट कडून घ्यायचे असेल तरी सेम प्रीमियम असेल। म्हणून एजंट कडूनच पॉलिसी घेतली पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्रास कमी होईल। थँक्यू।